तर मंडळी आम्ही अशा ठिकाणी येऊन पोहोचलोय जिथे कॅनलचं पाणी आणि डॅमचं पाणी एकच ठिकाणी येतं। त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, जे चांगले पोहणारे व माणसं असतात ना त्यांना पण इथेशी जीव गमवावा लागतो। बरेचसे इथेशी जीव गेलेले आहेत, फार जण मेलेले आहेत या ठिकाणी। त्याच्यामुळे कोणी अशा ठिकाणी जात असेल ना तर जराशी सावधानगिरी बाळगा, कारण कॅनलच्या पाण्याला पण खूप प्रेशर आहे बघा। तर फायनली हा बघा समोरचा व्ह्यू एक नंबर आहे, एक दरवाजा ओपन आहे पाण्याचा। तर हा व्ह्यू तर तुम्ही बघा फार भारी आहे। आता चाललो आम्ही खाली। हा डॅम फक्त डॅम नाही तर हा डॅम आहे मुंबईची उपजीविका, कारण या डॅमपासून मधून मुंबईला पाणी जातं आहे। 6 months later. सो नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा 6 महिन्यानंतर PR पाटील बीचच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी मी आज आलो आहे मावशिंदाची तशी लाहायला, आणि आता आहे मावशिंदाच्या टेरेसवरती। तर इथून चाललो आहे आता आम्ही, पाठीवरचा डोंगर दिसतोय ना त्या साईडला म्हणजे भातसा डॅमकडे चाललेलो आहे। आणि जर इकडनं तुम्ही बघाल तर इकडनं आहे नाशिक मुंबई एक्सप्रेस हायवे, आणि इकडनं जातो तो आपला समृद्धी महामार्ग। तर या दोन्ही हायवेच्या मध्ये मावशिंद्यांचं गाव आहे लाहे। तर चला आता निघूयात भातसा डॅमकडे। जोडीला मावशीचा मोठा मुलगा आहे आपल्या जोडीला, तर चला जाऊयात भातसा डॅमकडे। नाशिक हायवेपासून आतमध्ये आलो आता आम्ही, आणि आत्ताशी आम्ही आहोत समृद्धी महामार्गावरती। हा आहे समृद्धी महामार्ग। इकडनं जातो आपण नाशिकच्या दिशेने आणि इकडनं निघतो आपण मुंबईच्या दिशेने। तर इथनं आता आपल्याला सरळ जायचं आहे भातसाईकडे, आणि तिकडे आहे तो मावशिंद्यांचं गाव, तिकडेच ना, तिकडे आहे तो मावशिंद्यांचं गाव। फार अमेझिंग व्ह्यू, फर्स्ट टाईम आता मी समृद्धी महामार्ग बघतोय। सो फायनली मंडळी गाडी पाठीमागे पार्किंग केलेली आहे, पाठीमागे रायडर पण आलेले आहेत लांबून, आणि मी आणि दिनू चाललोय तिकडे। व्ह्यू एक नंबर दिसतो इथनं, तिथे गेल्यावरती तुम्हाला दाखवतो। डॅमच्या एक्झॅक्टली आम्ही समोर आहोत, आणि त्या साईडला डॅमचं बॅकवॉटर आहे। फार भारी व्ह्यू आहे। तर फायनली हा बघा समोरचा व्ह्यू एक नंबर आहे, एक दरवाजा ओपन आहे पाण्याचा। तर हा व्ह्यू तर तुम्ही बघा फार भारी आहे। तर म्हणजे आता ना आम्ही इकडनं व्ह्यू बघितलाय, आता चाललो आम्ही खाली। हा डॅम फक्त डॅम नाही तर हा डॅम आहे मुंबईची उपजीविका, कारण या डॅमपासून मधून मुंबईला पाणी जातं आहे। मुंबईची जीवनवाहिनी हा डॅम पण आहे, आणि ही भातसाई नदी पुढे शहापूर वाशिंद होऊन ती पुढे आंबिवलीच्या इथेशी उल्हास नदीला मिळते, आणि त्याच्यानंतर ती पुढे जाते। आणि मी सेकंड टाईम आलो आहे, मी आई बाबा एकदा आलेलो, इथनं आम्ही गेलेलो डायरेक्ट शहापूरला निघालेलो दसईला ना, हा दसईला निघालेलो, लहान होतो तेव्हा। त्याच्यानंतर मी सेकंड टाईम आलेलो आहे, आणि इकडे बघा रायडर्स लोक पण आलेले आहेत, 2 हंटर आहेत, एक मेटिओर आहे, आणि आपली स्प्लेंडर। बोलू नको, तुला बिस्किट नाही आणला, काहीच नाही आणले। सो मंडळी आपल्याला भातसा डॅमकडे जाताना ना सगळ्यात पहिले लागतो तो हनुमानाचं मंदिर। चाललो आहे हनुमानाच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला।
सो फायनली मंडळी आता आम्ही येऊन पोहोचलेलो डॅमच्या पायथ्याशी. डॅमचा एक दरवाजा फक्त चालू आहे आणि समोरनं पाणी वाहत आहे. समोरच्या मोरीवरती आम्ही उभे आहोत. हा बघा समोरचा व्ह्यू काय खतरनाक आहे. विषय असा झालाय, 1 वर्ष झालं कुठे ट्रेकिंगला गेलेलं नाही. पाय आहे ना दुखतोय जरा, त्याला लिगामेंट इंजुरी झालेली होती, शिराणा जरा लागलेला आहे, त्याच्यामुळे कुठे ट्रेकिंगला गेलेलं नाही. त्याच्यामुळे ना सवयच राहिलेली नाही आहे ट्रेकिंगची. आणि त्याच्यात ते दगडं आहेत. अरे बापरे, वा हो, बघा एवढे मोठे मोठे दगड आहेत. तो मंडळी आता ना या मोरीपासून पुढे चालत आलोय. दिनवाजा गेलाय गाडी घेऊन आणि इथेशी आलोय या दत्त मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. डॅमच्या एक्झॅक्ट समोरच हा मंदिर आहे. आणि यावर्षी पावसामध्ये ना या ब्रिजच्या ज्या रेलिंग आहेत ना या पूर्ण पाण्यामध्ये गेलेल्या होत्या. एवढा जोरात पाऊस होता, एवढा भयंकर पाऊस होता. तर चला जाऊयात मंदिरामध्ये दर्शन घेऊयात. तर मंडळी आम्ही अशा ठिकाणी येऊन पोहोचलोय जिथे कॅनलचं पाणी आणि डॅमचं पाणी एकच ठिकाणी येतं. आणि ही जागा जरा रिस्की पण आहे, कारण डॅमचं पाणी पण तिकडनं सोडलं ना तर पाणी प्रेशरला असतं आणि आता कॅनलचं पाणी पण प्रेशरला आहे. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, जे चांगले पोहणारे माणसं असतात ना त्यांना पण इथेशी जीव गमावा लागतो. बरेचसे इथेशी जीव गेलेले आहेत, फार जण मेलेले आहेत या ठिकाणी. त्याच्यामुळे कोणी अशा ठिकाणी जात असेल ना तर जराशी सावधानगिरी बाळगा, कारण कॅनलच्या पाण्याला पण खूप प्रेशर आहे बघा. आणि हाच पाणी कॅनलचा मिळतो पुढे बादसाई नदीला. आणि ही नदी वाशिम शहापूर होऊन आंबिवलीच्या पुढे उल्हास नदीला मिळते. तर हा बघा किती प्रेशर आहे. तर मंडळी तुम्हाला बऱ्याच महिन्यानंतरचा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. काय जरा चुका झाल्या असतील बोलण्यामध्ये, कारण आता 6-7 महिने काय प्रॅक्टिस नव्हती, जराशी यूट्यूबपासून जरा लांब होतो. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. सबस्क्राईब बटन असेल कुठेतरी लाल नाही तर ग्रे याच्यामध्ये, तो दाबा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. मिळत पुढच्या एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.